शब्दात नाही सांगू शकत, अडचण शब्दात पण नाही सांगू शकत. मी 4थी पर्यंतची शाळा जिल्हा परिषद शाळेत शिकलो, ज्या शाळेमध्ये एक वर्ग होता आणि एका वर्गात एक खोली बांधलेली होती याचा चतकोर, आणि त्या खोलीमध्ये 4 वर्ग असायचे. एका कोपऱ्यात पहिली, दुसरी, तिसरी, चौथी एकाच खोलीमध्ये. 4थीला फक्त टीचर शिकवायचे आणि बाकीच्या मुलांना काहीतरी सांगून जायचे. अशा शाळेत माझं 4थं शिक्षण संपलं. मी पहिली शाळेत गेलोच नाही, 2री 4थी त्या शाळेत शिकलो. 5वी ते 10वी आणखी छोटं गाव, अत्यंत लहान गाव, माकेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. या एक छोटस लातूर शहरापासून एक 45 किलोमीटरवरती माझं गाव आहे. त्या गावामध्ये माझी 10वी परीक्षा झाली. त्या गावात तुम्हाला सांगू का मी, आमची शाळा सकाळी 10 ते 4:30 शाळा असायची. तर सकाळी शाळा भरण्याच्या अगोदर, म्हणजे आमच्याकडे दिवस निघणे असं म्हणतात, म्हणजे उजाडणे असं म्हणायचं. सकाळी सकाळी दिवस निघता शेतात जायचं, जाताना एक धडा वाचायचो मी. पहिली शाळेची बेल वाजली, मी परत यायचो, दॅट इज 9 o'clock, 9 वाजता. तेव्हा एक धडा वाचून यायचा. 4:30ला शाळा संपल्यानंतर शाळेचे कपडे काढणे, घरचे कपडे साधे घालणे आणि शेतात जाणे, तेव्हा एक धडा वाचून दररोज 3 धडे वाचायचे. पण घरी आलो ना, हे सगळं चाललं 8वी 9वी 10वी पर्यंत चाललं. पण 10वीला गेल्यानंतर, घरी आल्यानंतर आम्हाला अभ्यासाची सोय नव्हती. त्याचं कारण असं होतं की आमच्या गावात लाईट नव्हती. आमच्या गावात लाईट नव्हती इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण अभ्यास करण्यासाठी महिनाभर कंदिलासाठी किंवा चिमणीसाठी रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते, आणि तरीही अभ्यास करायचा होता. मला माहिती का, माझ्या घरात एक मित्र होता, मला खूप त्रास व्हायचा. मी गरीबाचा मुलगा आहे आणि मोठा होतो मी 16 वर्षाचा, साधारणपणे 15-16 10वीला असताना. माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना मी म्हणालो असतो ना की मला रॉकेल हवाय, मला अभ्यास करायचा आहे, त्या दोघांना प्रचंड वाईट वाटलं असतं, मला माहित होतं. त्यांना जर काही म्हणायचं ना, अभ्यास तर करायचा, तेव्हा आणखी माझ्या डोक्यात बत्ती पेटली. आणि माझ्याच वर्गामध्ये एक सावकाराचा मुलगा होता, सावकाराचा. त्या मुलाला जाऊन मी भेटलोच नव्हतं भारत. त्याला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू, आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत हो म्हटला आणि त्याच्या वडिलांकडे गेलो. त्याच्या वडिलांकडे राशनचं दुकान होतं, तिथं राशन बरोबर रॉकेल पण मिळत होतं, मला माहित होतं. भारत असं भेटलो होतो. त्याच्या वडिलांकडे गेलो आणि त्याच्या वडिलाचं नाव नागांना समोर जाऊन बसलो दुकानामध्ये. म्हटलं, नागांना, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. आजकाल कुठल्याही बापाला लेकराला अभ्यास करतो मला छान वाटतं असं. मग नागांना म्हटले, अभ्यास करा बरोबर, काय अडचण आहे? म्हणलं, नागांना अडचण काहीच नाही आम्हाला, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. आम्हाला अभ्यास करण्यासाठी दररोज एक कंदीलभर रॉकेल द्यायचं. तुला सांगू का मी, हा सगळ्यात आयुष्यातला चांगला प्रसंग, चांगली घटना, आणि माझ्या आयुष्यातले सगळेच प्रश्न सॉल्व्ह झाले. आम्ही मस्तपैकी घरी संध्याकाळी चुलीतल्या राखेला कंदिलाचा फुगा उजळणे, तो मस्तपैकी दुकानात घेऊन जाणे, रॉकेल भरून घेऊन येणे, रात्री अभ्यासाला बसणे, मस्त अभ्यास करणे. माझी माय अत्यंत कष्ट करणारी माय, सगळ्यांचे जाय खूप कष्ट करतात, माझी माय जरा जास्तच कष्ट करते. दिवसभर शेतात काम करणे आणि संध्याकाळी घरी येताना लाकडं, काय ओली लाकडे, गोण्या टोपल्यावर घेऊन यायची, चुलीत घालायची, भाकरी स्वयंपाक करायची, शेतात पटवायची, आम्हाला खाऊ घालायची, शिळ पाकाची उरेल ते खाऊन झोपून जायची. तिला मध्येच रात्री काहीतरी जाग यायचा. आमची एक छोटीशी पत्र्याची खोली होती, तिला जाग आला. त्या पत्र्याच्या खोलीत कोपऱ्यामध्ये आम्ही बसलोय, कंदील सुरू आहे. म्हणजे तिला लक्षात यायचं की आम्हाला अभ्यास करायला खूप उशीर झालाय. तिला घड्याळात काही कळतच नव्हते, विशेष नाही. आणि माझी माय मला नेहमी म्हणायची की विठ्ठल झोपा, माय आता खूप उशीर झाला, झोपा. माझा तुम्हाला प्रामाणिकपणे प्रश्न आहे सगळ्या मुलांना, त्याचं उत्तर मला द्या. दररोज ज्या केंद्रात तुम्ही राहता त्या केंद्रातले शिक्षक, तुमचे कॉर्डिनेटर किती वेळा तुम्हाला म्हणतात अभ्यास बस झाला, झोपा आता? हात वर करा. किती जणांना म्हणतात अभ्यास बस झाला, झोपा आता? हात वर करा. मुलांना तुमच्या हे लक्षात येत नाहीये. तुम्ही जो अभ्यास करताय ना, ह्या केंद्रातल्याच लोकांसाठी करत नाही. तुमच्या हे मात्र पक्क लक्षात आलं पाहिजे. मी अभ्यास करत होतो ना, माझ्या माईसाठी किंवा माझ्या बापासाठी करत नव्हतो. अभ्यास केल्यामुळे तुम्ही मोठे होणार आहेत, आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर इनडायरेक्टली सगळेच लोक मोठे होणार आहेत. सगळे तुमच्याशी संबंधित सगळे लोक मोठे होणार. मी नेहमी सांगत असतो, अभ्यास करून डॉक्टर विठ्ठल राणे मोठा झाला. आमचे मायांना जगातले सगळ्यात मोठे माणसं झाले. ते काय शिकले नाहीत, त्यांचं शिक्षण झालं नाही, त्यांना डिग्री मिळाल्या नाहीत, पण ते आता डॉक्टर विठ्ठल राणेचे माया बाप आहेत. तर हा
हा अभिमान हा त्यांना मिळण्यासाठी, हा मोठेपणा त्यांना मिळण्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा असतो. तर उद्या पुढे जाताना आमच्या यजदादांना जसं काय टीमला वाटलं पाहिजे की आमचे लेकरं आमचे लेकर आहेत, हा अभिमान अगदी छातीवर हात ठेवून सांगण्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा असतो. आणि तुम्ही अभ्यास करून जेव्हा मोठे होता ना, तुम्हाला काय सांगू, विषयच बदलत राहतात सगळे पूर्ण विषय बदलून जातात, पूर्ण एक ना एक विषय बदलून जातात. आणि म्हणून अभ्यास करायचा असतो. माझी माय म्हणायची की अभ्यास बस कर. माय बाथरूमला जाऊन झोपेपर्यंत आम्ही कंदीला जात कमी करायचो. माय झोपली पुन्हा आमची वाट ओढून आमचा अभ्यास सुरू करायचो. मला माहिती आहे की 10वीला आमच्या वर्गामध्ये 118 विद्यार्थी होते. 118. आमच्या गावात 10वीचं सेंटर नव्हतं. शेजारी चाकुले नावाचं गाव आहे, सेंटर होतं 10वीचं एक्झाम देण्यासाठी. आम्ही गेलो. 118 विद्यार्थ्यांमध्ये माझ्या प्रॉपर माकेगावची आम्ही 10 जण होतो. दुसरी 9, 8, 10. आणि सेंटरचा एसएससीचा निकाल लागला, 10वीचा निकाल लागला. आणि गावातल्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. एकच पास झाला, फक्त पास नव्हे, मी केंद्रामध्ये पहिला होता मित्र. मला तुम्हाला एक पॉईंट सांगायचा आहे. अडचण ही अडचण नसतेच. बस एवढाच एक मला तुम्हाला पॉईंट सांग. अडचण ही अडचण नसते, ती एक संधी असते. अडचण ही एक संधी असते. तुम्ही जर कुठल्याही कारणाने तुम्हाला अडचण वाटते ना, ती एक संधी आहे. गरिबी ही अडचण नाही, संधी आहे. कुठलं तरी वेगवेगळ्या ही अडचण नाही, संधी आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की ह्या गोष्टी खरं तुमच्या संधीच आहेत. आणि त्या इनकॅश करा. त्या इनकॅश आपल्याला करता आल्या पाहिजे. आणि त्या इनकॅश करण्यासाठी ना दुसरं काहीच लागत नाही. काय लागतं? मनाच्या तयारी लागतं. अजून काही लेकरांना भेटलो, तुम्हाला काय सांगू मी. ते लेकरं बोलत होते ना, आमचे डोळे भरलेले होते. आताच व्यासपीठावरती माझी बायको, माझा मुलगा आलाय आणि आम्ही तिघे तिथे होतो. तुम्हाला सांगतो मी की त्यांचं ऐकताना फक्त ते इंट्रोड्यूस करून देत होते आम्हाला. एका मुलाने असं इंट्रोड्यूस करून दिलं की मी आता 2 अटेम्प्ट दिलेत आणि माझं स्वप्न आहे की मला IAS व्हायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, अरे मस्त स्वप्न बघितलं असलं तू. मित्र म्हणतो ना, सगळ्यांनीच IAS व्हायचं स्वप्न बघा. मी तुम्हाला सांगतो की म्हणजे फक्त स्वप्न बघा असं म्हणणारा मी डॉक्टर नाहीये. तशी तुम्हाला मी वाटचाल कशी करायची हे सांगण्यासाठी उभा राहिलो. मी तुम्हाला सांगत होतो की अभ्यास करण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता काय काय लागते, ती कशी निर्माण होते. पहिलं, नंबर 2 व्हेरी गुड, नंबर 3 परिस्थिती, व्हेरी गुड. तर ह्या गोष्टी इथपर्यंत आल्या. आता जेव्हा तुम्ही एवढ्या गोष्टींनी पात्र झाला, तर तुम्ही आता अभ्यास सुरू केलाय, तर व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज अ प्लॅनिंग.